यांच्याबरोबर येते. आमचा मराठवाडा जन्मभूमी संतांची, कर्मभूमी कलावंतांची, असा 8 जिल्ह्यांचा मजबूत चिरेबंदी वाडा, त्यातील प्रत्येक तालुका म्हणजे सुंदर फुलांचा सडा, असा आमचा मराठवाडा. इथल्या जिल्ह्याची काय सांगावी मोती, ज्यांनी देशात गाजवली आपलीच कीर्ती. ऐतिहासिक वारसांचा आहे ते सागर, अशी आमची राजधानी संभाजीनगर. गोदावरी काठावरील समृद्ध शहर नांदेड, गुरुद्वारातील ज्ञान प्रत्येकाला वेळ. जिथे तुळजाभवानीचा अखंड आशीर्वाद, गुरुबा काकाही देतात प्रत्येकाच्या हक्कीला साथ. असे पावन शहर म्हणजे आमचे उस्मानाबाद. कृषी विद्यापीठातील नांदी येथे गोड असे प्रत्येकाची वाणी. असे मोठे शहर म्हणजे परभणी, शिक्षण गंगेचा औरात वाहत राहतो पूर. असे शैक्षणिक शहर म्हणजे लातूर. इथल्या ऊस कामगारांसाठी या जिल्ह्याची आहे मोठी लीड. असे राजकीय शहर म्हणजे बीड. इथल्या मोसंबीची होऊ शकत नाही कशाची तुलना. असे कृषी शहर म्हणजे जालना. संत नामदेवांची जन्मभूमी, गरजतीची सदा त्यांचे अभंग आणि बोली. असे धार्मिक शहर म्हणजे हिंगोली. असा 8 जिल्ह्यांचा प्रदेश, त्यासाठी सांडले अनेक वीरांनी आपले रक्त. तेव्हा झाला मराठवाडा निजामशाहीतून मुक्त. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळीच्या 565 पैकी 562 संस्थाने स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली व तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड ही 3 संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजामाचे राज्य होते. स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टास होता. अजूनही हैदराबाद संस्थान निजामाच्या जोखडातून मुक्त झालेले नव्हते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली